हाय. आता चैत्र महिना चालू झाला आहे. सगळीकडे उत्सवांचेच दिवस चालू झाले आता. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या देवांचे उत्सव आता असतात. तसंच आमच्याही केळशीच्या महालक्ष्मीचा आता उत्सव चालू झाला आजच्यापासून. तर त्याच्यासाठी मी वर्षानुवर्ष देवीला वेणी बनवून देते आबोलीच्या फुलांची. परंतु आता काही कारणांनी आबोलीची झाडं अवेलेबल होत नाही आहेत. तर त्याच्यासाठी मी आज माझ्याकडे जी अवेलेबल फुलं होती त्याची शेवंतीच्या फुलांची वेणी केली आहे देवीला. आणि ती कशी करायची ती पण मी तुम्हाला दाखवली आहे. तर ती बघून तुम्ही करू शकता वेणी त्या पद्धतीने. त्यासाठी काय काय लागतं तेही मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही वेणी करून बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की घरच्या घरी किती सोपी वेणी करता येते पटकन. आपण जी आता वेणी करतोय तर त्या वेणीसाठी आपल्याला आटा घ्यावा लागतो. वेणीला जो खालच्या बाजूला लावलेला दोरा असतो पांढऱ्या रंगाचा असतो, काही वेळा अशी सुतळीसारखा असतो, तर त्याला आटा म्हणतात आमच्या इकडे. तर तो आटा जुन्या वेणीचा पण तुम्ही आटा ठेवू शकता सोडवून, म्हणजे देवाला घालून झाली वेणी की शिळी झाली वेणी तर त्या वेणीचा तुम्ही हा असा आटा असतो तो काढून ठेवू शकता व्यवस्थित, की जेणेकरून तुम्हाला परतला तो उपयोगी येतो. तर माझ्याकडे तो आता अवेलेबल नसल्यामुळे मी असा करून घेतला आहे आटा हा. तर या आट्यामध्ये आपल्याला मधोमध फूल लावून ह्याची आता वेणी करायची. त्यासाठी आपल्याला दोरा मी हा घेतला आहे. हा जो पुडीचा दोरा असतो तर त्या पुडीच्या दोऱ्याचा आपल्याला डबल दोरा करून घ्यायचा आहे असा. या इथे हा मी जो आटा बनवला आहे तर त्यासाठी मी ही सुतळीचा वापर केला आहे. याच्या 2 टोका आपण इकडे मिळवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जितकी वेणी मोठी हवी आहे त्याप्रमाणे या टोका मिळवून घ्यायच्या आहेत, कारण एवढी वेणी तुम्हाला उपयोगी येते देवीला घालायला किंवा स्वतःच्या डोक्यात घालायची असेल तरी पण. ज्या पद्धतीने आपल्याला जेवढी लांबीला वेणी जास्ती पाहिजे तेवढा हा आटा आपण इथे तयार करून घ्यायचा आहे. ही दोन्ही टोकं जुळवून घ्यायची आहेत इथे. आणि हा जो पुडीचा दोरा असतो किंवा गोधडीचा दोरा असतो आपल्याकडे पांढरा, तर त्या दोऱ्याचा डबल दोरा करून इथे घ्यायचा आहे असा. आणि डबल दोऱ्याची ह्याच्या टोकाला पूर्ण घट्ट गाठ मारून घ्यायची, जेणेकरून इकडनं पुढेही सुटणार नाही, अशी घट्ट गाठ बसेल इथे, अशी इथे गाठ मारून घ्यायची. या वेणीसाठी हा पुडीचा दोरा मी इथे वापरणार आहे या वेणीला, तर तुम्ही असा आणू शकता. त्यानंतर ही मी आमच्या इथे बागेतली हिरवी पानं काढून घेतलेत, त्याच्यामुळे जरा वेगळा आकर्षक रंग दिसतो आणि वेणीचा जरा उठाव पण वाढतो. त्यामुळे ही पानं तुम्ही कोणत्याही प्रकारची नेच्याची वगैरे तुमच्याकडे असतील तरी पण ती घेऊ शकता. मी इथे गोंड्याचीच घेतलेत. त्यानंतर अशी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची, ज्याची तुम्हाला वेणी करायची त्याची तुम्हाला फुलं घ्यायची आहेत. माझ्याकडे इथे नशिबाने ह्या वेळेला शेवंतीची फुलं मला मिळालेली आहेत. माझी मुलगी आले, तिने येताना शेवंतीची फुलं आणली, त्यामुळे मी यावेळेला शेवंतीची वेणी करून देवीला देणार आहे. दरवर्षी आमच्याकडे वेणी करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आम्ही आबोलीची वेणी करून देवीला देतो. आबोलीची जी फुलं असतात तर आबोलीची फुलं सुकत नाहीत. 2-2, 4-4 दिवस आबोलीची फुलं तशीच्या तशीच राहतात आणि त्यामुळे वेणी 2-4 दिवस तुम्ही तीच वेणी वापरू शकता आणि तुम्हाला खराब वेणी घालावी लागत नाही. ही चांगली तशीच्या तशीच राहते. तर त्याच्यासाठी आम्ही आबोलीची वेणी करतो. परंतु आता मला ही फुलं शेवंतीची वेगवेगळ्या रंगाची अवेलेबल झाली आहेत, त्यामुळे मी आज त्याची वेणी करणार आहे. या इथे ही वेणी तयार झाली आहे, तर आज मी ती देवीला इथे चढवणार आहे.
आज एकादशीचा दिवस आहे. आमच्या दारावरून देवी जाण्याची प्रथा आहे पूर्वीपासून. तशी आमच्या इथून आज देवी जाईल. तर देवी जाताना ही वेणी तिला मी अर्पण करणार आहे आज. आमच्याकडे देवीची 5 दिवस यात्रा असते. अष्टमीपासूनच कीर्तन चालू होतं आमच्या देवीच्या देवळात. परंतु आता पुढचे 5 दिवस आमच्याकडे छानपैकी यात्रा असते. आजच्या दिवशी देवी दारावरून जाईल आणि आज मुखवास लागेल देवीला. सोन्याची देवी बसवली जाईल आणि त्यानंतर उद्या आपल्या बायकांचा कार्यक्रम असतो हळदी कुंकाचा. हरभऱ्यांचं हळदी कुंकू असतं. आणि तिसऱ्या दिवशी तृतीयेच्या दिवशी आपली गावची यात्रा आहे. आणखी त्यानंतर आपल्या चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे देवीची जेवणावळीचा कार्यक्रम आहे देवीचा. आणि त्यानंतर आपल्याकडे हनुमान जयंतीच्या दिवशी ह्या देवीचा रथयात्रेचा कार्यक्रम असतो. प्रत्येकाच्या घरावरून देवीचा रथ खांद्यावरून नेला जातो. हे वैशिष्ट्य आहे. अख्ख्या गावभर लोक खांद्यावरून देवीचा रथ फिरवतात. महालक्ष्मीचं आपल्याकडे एक क्षेत्र आहे. जे कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी आहे तशीच केळशीची महालक्ष्मी आहे. आणि संपूर्ण यात्रा ही बघण्यासारखी असते. एकदा केळशीच्या आमच्या गावाला अवश्य भेट द्या. आणि सुखमंत्र रिट्रीट्स म्हणून आमचं तिथे हॉटेलही आहे. तर तिथेही तुम्ही भेट देऊ शकता. तिथेही राहण्याची सोय आहे. तर तिथेही तुम्ही येऊ शकता.